नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर इथं बघा, आज मी तुम्हाला एका डिझायनर गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, त्यात 1 इंच जास्त घेऊन 14 इंच घ्यायची आहे। तर छातीची घडी 10 इंचची घ्यायची आहे, गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंच आणि शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच। अगोदरची मार्किंग तुम्ही धरू नका। तर बघा, ब्लाऊजची गळ्याची उंची 9 इंच घेतलेली आहे, आडव्यामध्ये 2.5 इंच घ्यायचा आहे आणि हा एक चौकोनी इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर अगोदर जे गळ्याला मार्क केलेला आहे ते इथं आपल्याला धरायचं नाही। तर बघा, असा एक चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर सुंदर गळ्याची इथं कटिंग आणि स्टिचिंग करून तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर बघा, अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर खूप छान इथं गळा तयार होणार आहे आणि एकदम नवीनच गळा आहे। गळा अगोदर अस्तरवर कट करून घ्यायचा आहे बरोबर, आणि पुन्हा मेन फॅब्रिकवर जशास तसा कट करून घ्यायचा आहे। तर इथं बघा, मी अस्तरवर गळ्याची माप टाकून तुम्हाला गळा कट करून दाखवलेला आहे। तर मेन फॅब्रिकवर अस्तर जशास तसं ठेवायचं आहे आणि गळा कट करून घ्यायचा आहे। बघा, गळ्याच्या कडेने मी थोडं अंतर सोडलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही गळा कट करून घ्यायचा आहे। तर मेन फॅब्रिक खाली सवाशी ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे। गळ्याच्या कडेने शिवून घेत असताना बघा, इथं गळ्याला जिथं आकार दिलेला आहे तिथं सुई खाली ठेवायची आहे आणि कपडा वळवून आपल्याला शिवून घ्यायचा आहे। असं केल्याने गळ्याला आकार हा व्यवस्थित येणार आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं गळा शिवून दाखवत आहे। तर या साईडला पण सेम त्याच पद्धतीने सुई खाली ठेवायची आहे आणि कपडा वळवून गळा शिवून घ्यायचा आहे। तर इथं गळा शिवून झालेला आहे। तर मधल्या बाजूचा कपडा जास्त असलेला कट करून घ्यायचा आहे आणि या गळ्याच्या कडेने जवळ कट देऊन घ्यायचे आहेत। गळ्याच्या कडेने इथं पूर्ण कट देऊन झालेले आहेत। बघा, इथं आता खालच्या साईडने मी एकदम सरळमध्ये शिवून घेणार आहे। तर कमरेला कमरपट्टी लावणार नाही, तर डायरेक्ट सरळमध्ये शिवून घेणार आहे आणि या गळ्याला पलटी करून घ्यायचं आहे। तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवत आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। इथं गळ्याला पलटी करून घ्यायचा आहे। तर गळा व्यवस्थित पलटी करून झाल्याच्या नंतर या गळ्याच्या कडेने एक टीप टाकून घ्यायची आहे। तर एकदम गळ्याच्या कडेने टीप टाकायची आहे। गळ्याच्या कडेने टीप टाकत असताना जिथं गळ्याला आकार दिलेला आहे तिथं सुई खाली ठेवायची आहे आणि कपडा वळवून शिवून घ्यायचा आहे। असं केल्याने गळ्याला आकार हा व्यवस्थित येणार आहे आणि गळ्याची फिनिशिंग ही खूप छान येणार आहे। ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। साईडलाच घंटीचं बटन आहे, त्यालाही क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं तुम्हाला गळा शिवून दाखवलेला आहे। तर इथं गळ्याला शिवून झालेला आहे। तर साईडने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर बघा, किती छान गळ्याला फिनिशिंग आलेली आहे। इथं साईडनं अशा पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा। तर अस्तर जोडत असताना व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने एकदम सरळमध्ये टीप टाकून घ्यायची आहे। तर इथं मी कमरेला कमरपट्टी लावलेली नाही, तर एकदम सरळमध्ये शिवून घेतलेला आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला या गळ्याची स्टिचिंग करून दाखवत आहे। साईडने अस्तर जोडून झालेला आहे बघा, किती छान इथं गळा तयार झालेला आहे। तर या गळ्यावर आता आपल्याला डिझाईन करायची आहे। तर साधी आणि सोपी डिझाईन आहे आणि सिंपल कोणालाही जमेल अशी ही डिझाईन आहे। तर बघा, इथं मी असे चौकोनी कपड्याचे तुकडे घेतलेले आहेत। तर हा साडीतला कपडा आहे बघा। हा कपडा ब्लाऊजच्या साईडला खूप कमी कपडा होता, तर खूप कमी कपड्यामध्ये इतकी सुंदर पोटली बटन डिझाईन इथं तयार करायची आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं बटन बनवून दाखवत आहे। तर बघा, अशा पद्धतीने बटन बनवून झाल्याच्या नंतर इथं गळ्याच्या कडेने हे बटन शिवून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर पोटली बटन बनवता येत नसतील तर याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, तुम्हाला बघायचे असेल तर तिथे जाऊन बघा। तर बघा, इथं अशा पद्धतीने पोटली बटन बनवून तयार झालेले आहेत आपले। हे पोटली बटन आता गळ्याच्या खालच्या साईडने ठेवून शिवून घ्यायचं आहे। तर गळ्याच्या पूर्ण दोन्ही साईडने आपल्याला बटन लावायचे नाहीत, तर फक्त खालच्या साईडनेच हे बटन ठेवायचे आहेत आणि शिवून घ्यायचं आहे। बघा, एक बटन थोड्या अंतरावर लावून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर साडीतला कपडा जास्त असेल तर एकमेकाला जवळ चिटकून ही बटन इथं ठेवून शिवून घेऊ शकता, तर त्याचीही खूप छान डिझाईन दिसू शकते। तर माझ्याकडे कपडा खूप कमी होता म्हणून मी इथं थोड्याशा अंतरावर हे बटन शिवून घेतलेले आहेत।
बऱ्याच ताईंना काय होतं की पोटली बटन डिझाईन करत असताना हे डिझाईन त्यांना शिवता येत नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन शिवून तयार करा, तुम्हालाही ही डिझाईन नक्कीच जमेल। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने बघा या गळ्याच्या कडेने इथं पोटली बटन तयार करून शिवून घ्यायचे आहेत। तर बघा इथं मी किती थोडं अंतर सोडलेलं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला जर जमलं तर आणि एक एक बटन लावून तिथं अशी डिझाईन केल्यावर खूप छान डिझाईन दिसते। तर इथं गळ्याच्या कडेने हे पोटली बटन शिवून तयार झालेले आहे, तर खालच्या साईडनीच हे बटन मी इथं लावून घेतलेले आहेत। तर आता गळ्याच्या कडेने बटन शिवून झाल्यावर बघा इथं याच्यावरती एक डबल टिप टाकायची आहे। डबल टिप टाकला तर खालचा जो पोटली बटनचा कपडा आहे तो वरच्या साईडला येणार नाही, यासाठी इथं एक डबल टिप टाकून घ्यायची आहे। इथं डबल टिप टाकून झाल्याच्या नंतर किती छान गळा इथं शिवून तयार झालेला आहे। तर या गळ्याच्या कडेने आता लेस लावून घ्यायची आहे। तर लेस लावत असताना अगोदर खालच्या साईडनेच गळ्याच्या लेस शिवून घ्यायची आहे बघा। तर असं केल्याने गळ्याला फिनिशिंग ही खूप छान येणार आहे। इथं गळ्याला फक्त खालच्या साईडने लेस लावून झालेली आहे आणि त्यावर डबल टिप टाकायची आहे। लेसवर डबल टिप यासाठी टाकायची आहे की अंगात ब्लाऊज घातल्यानंतर लेसचे जे खालच्या साईडचे पान आहेत ते आदर उचलणार नाहीत, यासाठी डबल टिप टाकून घ्यायची आहे। तर किती छान फिनिशिंग आलेली आहे। तर आता गळ्याच्या एका साईडने लेस लावून घ्यायची आहे। गळ्याच्या कडेला असलेले धागेदोरे कट करायचे आहेत। तर अगोदर एका साईडने लेस लावून घ्यायची आहे आणि पुन्हा एका साईडने, तर आता इथून लेस लावायची आहे। तर खालीपर्यंत ही लेस बघा आता इकडे साईडने घ्यायचं आहे आपल्याला। तर इथं ही एक नवीन डिझाईन तयार होणार आहे। तर अशा पद्धतीने लेस लावल्यानंतर या लेसवरती ही आपल्याला डबल टिप टाकून घ्यायची आहे। तर दुसऱ्या साईडनेही सेम त्याच पद्धतीने अशी लेस लावून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडलाही बरोबर बघायचं आहे, दोन्हीही साईडची लेस एक समान अंतरावरच आली पाहिजे, तरच गळ्याची डिझाईन ही व्यवस्थित दिसणार आहे। तर इथं दोन्हीही साईडला गळ्याच्या कडेने लेस लावून झालेले आहे। तर लेसवरती या डबल टिप टाकायची आहे। गळ्याला लेस लावून झाल्याच्या नंतर कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, बॅक नेक पोटली बटन ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गळ्याची डिझाईन आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला पोटली बटन ही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।